ठाणे जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाच्या 27 योजनांमध्ये 73 कोटींचा घोटाळा. कोट्यावधींचे प्रकल्प कागदावर. झी24 तास कडून कागदावरच्या योजनांचा पंचनामा. शिंदेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. शिवरायांविषयी आदर दाखवताना शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकांना जीवे मारण्याची धमकी. प्रशांत आंबेंकडून गायकवाडांविरोधात तक्रार दाखल. जर त्या प्रकाशकाला हात लावला तर संजूला गंजू करून सोडू. प्रकाशकाला हात लावला तर संजूला गंजू करू. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा संजय गायकवाडांना इशारा. बारामती राहुरीत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान संपलं. दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद. 5 वाजेपर्यंत राहुरीत 51% तर बारामतीत 52.44% मतदान. 4 मे रोजी मतमोजणी होणार. शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज. सध्या प्रकृती स्थिर. पवारांना विश्रांती घेण्याचा सल्ला. जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट करत माहिती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा. विधान परिषदेवर गेले तर आनंदच. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची निवडणूक लढावी. सुप्रिया सुळेंची ट्विट करत मागणी. उद्धव ठाकरेंच्या अनुभवाचा राज्याला फायदा होईल असाही उल्लेख. अशोक खरात प्रकरणी शिर्डीमध्ये ईडीची कारवाई. शिर्डीतील हॉटेल कोपरगावात ईडीची धाड. हॉटेल मारीगोल्डच्या मालकांची ईडीकडून चौकशी. आणि कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या सरी. संगमेश्वर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. जुन्नर तालुक्यातही अवकाळी पावसाची हजेरी.